हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जास्त वेळ कशासाठी लागतो आणि आपण त्याच्यासाठी अशा प्रकारे दोन दोन चित्र बघणार आहोत. जसे की आपल्याला इथे पहिले चित्र दिलेले आहे आणि इथे आपल्याला सांगायचे आहे की या दोन कृतींपैकी जास्त वेळ कशासाठी लागेल ते. चला बघूया. तर सर्वप्रथम ए मध्ये आपल्याला दिलं आहे एक मुलगी दात घासत आहे आणि बी मध्ये दिलेलं आहे की बागेमध्ये एक मुलगी आणि आई चालत आहे. तर तुम्ही विचार करा बरं की जास्त वेळ कशासाठी लागेल ते. अगदी बरोबर. आपण बागेत जाताना पहिले कपडे घालतो, मग चपला घालतो, मग बागेमध्ये जातो, बागेत फिरतो आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो. आणि आपल्याला जर दात घासायचे असतील तर आपल्याला काही मिनिटांचाच वेळ लागतो. म्हणजे इथे या दोन कृतींपैकी आपल्याला जास्त वेळ बागेत फिरण्यासाठी लागणाऱ्या कृतीसाठी लागतो. चला आपण पुढचं चित्र बघूया. तर या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की आपल्याला फळांचे सरबत बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो की ते सरबत पिण्यासाठी जास्त वेळ लागतो. तुम्ही सांगा बरं. बरोबर. आपल्याला फळाचं सरबत बनवण्यासाठी पहिले ती फळं धुवावी लागतात, मग त्याला कापावं लागतं, मग त्या फळांचा अशा प्रकारे ज्यूस काढावा लागतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं सरबत बनवतो. आणि आपल्याला सरबत पिण्यासाठी किती वेळ लागतो बरं? ते तर काय आपण लगेच पिऊन टाकतो. म्हणजे आपल्याला सरबत पिण्यासाठी 1 मिनटंसुद्धा लागत नाही आणि बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. बरोबर. आता आपण इथे सुद्धा ओळखलेलं आहे की जास्त वेळ कशासाठी लागतो ते. तर चला आपण पुढचं चित्र बघूया. पुढे आपल्याला काय विचारलं आहे की आपल्याला एका कागदावरती अशा प्रकारे सरळ आडवी रेषा काढण्यासाठी वेळ लागेल की दुसऱ्या चित्रामध्ये जसं दाखवलेलं आहे की पूर्ण इंद्रधनुष्य अशा प्रकारे एक एक करून वेगवेगळ्या रंगांनी काढायला जास्त वेळ लागेल. बरोबर. आपल्याला इंद्रधनुष्य काढण्यासाठी आणि वेगवेगळ्या खडूंनी एकदम व्यवस्थितपणे रंगवण्यासाठी जास्त वेळ लागेल. चला आपण पुढचं चित्र बघूया. या पुढच्या चित्रात काय विचारलं आहे बघा. आपल्याला केळं खाण्यासाठी जास्त वेळ लागेल की केळ्याचा केक बनवण्यासाठी जास्त वेळ लागेल? अगदी बरोबर. केळ्याचा केक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागेल. कारण त्याच्यासाठी आपल्याला केळी कापणे, त्याच्यानंतर ती केळी कुस्करणे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकणे आणि मग त्याच्यापासून केक बनवणे ह्याच्यासाठी खूप वेळ लागतो. पण नुसतं केळं खाण्यासाठी आपण लगेच खाऊ शकतो. बरोबर. म्हणजे इथे सुद्धा आपण बघितलेलं आहे की जास्त वेळ कशासाठी लागतो. आता तुम्हीसुद्धा ह्या वेगवेगळ्या कृती बघा. जसं की इथे एक मुलगा बुटाची लेस बांधत आहे किंवा दुसरा पतंगाने खेळत आहे, त्यानंतर एक मुलगी पुस्तक वाचत आहे आणि एक मुलगी झोपण्यासाठी आपला पलंग तयार करत आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कृती बघा आणि कोणत्या कृतीला जास्त वेळ लागेल आणि कोणत्या कृतीला कमी वेळ लागेल याबद्दल विचार करा आणि ते शोधून बघा.